नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मराठी व्याकरण 10,000 प्लस प्रश्नांचा सराव यामधील हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे डॅश डॅश होय. तर भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. आता आपण दिलेल्या पर्यायांची थोडक्यात माहिती पाहूया. भाषेचे नियम म्हणजेच व्याकरण होय. व्याकरणामुळे भाषेला योग्य रचना आणि शुद्धता प्राप्त होते. त्याच्यानंतर भाषेतील मूळ ध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. पुढचं आहे भाषा लिहिण्याची पद्धत, यालाच आपण लिपी असं म्हणतो. आणि वर्णमाला, वर्णांच्या समूहाला वर्णमाला असं म्हणतात. मराठी वर्णमालेमध्ये एकूण सध्या 52 वर्ण आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव या अर्थाशी संबंधित म्हण पुढीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. तर म्हण पहा, दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव या अर्थाची म्हण आहे बडा घर पोकळ वासा. ऑप्शन सी बरोबर आहे. आता आपण बाकीच्या म्हणींचे देखील अर्थ पाहूया. बडा घर पोकळ वासा म्हणजे काय, तर वरकरणी श्रीमंती पण प्रत्यक्षात गरिबी असणे. दुसरी म्हण आहे बळी तो कानपिळी, याचा अर्थ आहे बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो. तिसरी म्हण आहे बुडत्याला काळीचा आधार, म्हणजेच काय, संकटाच्या काळात थोडीशी मदत महत्त्वाची असते. आणि चौथी आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा, याचा अर्थ आहे दिसण्यास बावळट परंतु व्यवहारात चतुर. अशा प्रकारे हे त्यांचे अर्थ आहेत. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3 पहा. व्याकरणाच्या बाबतीत अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अयोग्य विधान आहे व्याकरण म्हणजेच भाषा. तर हे अयोग्य का आहे, कारण व्याकरण आणि भाषा यांचा परस्पर संबंध आहे, पण ते एकमेकांपासून वेगळे आहेत. त्यामुळे व्याकरण म्हणजेच भाषा हे काय, चुकीचे विधान ठरणार आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. वर्ष 2009च्या शासन निर्णयानुसार कोणते 2 स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर वर्ष 2009च्या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑ या 2 स्वरांचा वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. 2009च्या शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेमध्ये ॲ आणि ऑ या 2 इंग्रजी स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या निर्णयामुळे मराठीतील एकूण स्वरांची संख्या आता 12वरून किती झालेली आहे, तर 14 झालेली आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ॲ याचा उपयोग कसा होतो, बॅट, कॅट, आणि ऑचा बॉल, ऑफिस अशा प्रकारे होतो. त्यामुळे या 2 इंग्रजी स्वरांचा समावेश आता मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आलेला आहे, तर 2009च्या शासन निर्णयानुसार. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. पुढील म्हण पूर्ण करायची आहे. म्हण काय पहा, डॅश डॅश मीठ आळणी. आता ही म्हण पूर्ण करायची आहे आपल्याला. उत्तर आहे ऑप्शन सी, नावडतीचे मीठ आळणी. प्रश्न क्रमांक 6 पहा. आणि आहा हे पुढीलपैकी डॅश डॅश आहेत. तर आणि आहा हे मराठी वर्णमालेमध्ये आपण यांना स्वरादी असं म्हणतो. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे, स्वरादी. आता यांची थोडक्यात आपण माहिती पाहूया. ज्या वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हटलं जातं, स्वरादी असं म्हटलं जातं. स्वर प्लस आदी म्हणजेच काय, स्वरादी. म्हणजे स्वराच्या आधी होणारा उच्चार त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी 2 स्वरादी आहेत. पहिलं म्हणजे याला आपण अनुस्वार म्हणतो, आणि दुसरा आहे विसर्ग, ज्याला आपण आहा असं म्हणतो. हे मराठीतील मुख्य 2 स्वरादी आहेत. अनुस्वारमध्ये अनुस्वाराचा आणि आहा विसर्गमध्ये विसर्गाचा समावेश होतो. तर अशा प्रकारे 2 स्वरादी आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे डोळे पांढरे होणे, याचा अर्थ काय आहे, तर घाबरणे. ऑप्शन डी बरोबर आहे. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे खूप भीती वाटणे, प्रचंड भीती वाटणे किंवा धक्कादायक प्रसंगामुळे घाबरून जाणे. उदाहरणार्थ, भीषण अपघात पाहून प्रवाशांचे डोळे पांढरे झाले. तर अशा प्रकारे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कानामागून आली अन भलतीच तिखट झाली या म्हणीचा अर्थ काय आहे. तर कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ आहे कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे, असा याचा अर्थ आहे. आता याचा अर्थ आणखीन काय होऊ शकतो,
तर ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरतात जी वयाने, अनुभवाने किंवा अधिकाराने कनिष्ठ आहे. कनिष्ठ म्हणजेच काय, लहान आहे, पण तरीसुद्धा ते वरिष्ठ म्हणजे मोठ्यांपेक्षा जास्त अधिकार गाजवतात किंवा वरचढ होतात. अशावेळी ही म्हण वापरली जाते. कानामागून आली आणि तिखट झाली. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. मूर्खपणाची मसलत देणारा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर मूर्खपणाची मसलत देणारा म्हणजेच काय, उंटावरचा शहाणा. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे, उंटावरचा शहाणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर पृथ्वीचा समानार्थी शब्द नसलेला कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी बरोबर आहे. बाकी अवनी, वसुंधरा आणि धरती हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. पण सरिता हा काय कशाच्या समानार्थी आहे? तर नदी, तटिनी किंवा तरंगिणी याच्याशी समानार्थी येतो. आणि पृथ्वीचे समानार्थी काय आहेत? अवनी, वसुंधरा आणि धरती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे जीव भांड्यात पडणे. याचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे, संकट टळल्यामुळे बरे वाटणे याचा अर्थ आहे. या वाक्यप्रचाराचा अर्थ कसा होईल? तर भीती किंवा काळजी दूर होऊन शांत वाटणे किंवा संकट टळल्यामुळे बरे वाटणे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय? संकट टळल्यामुळे बरे वाटणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. वस्त्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर वस्त्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे मंडन. ऑप्शन बी बरोबर आहे. मंडन म्हणजे काय? तर सजवणे किंवा अलंकार किंवा शोभा असा त्याचा अर्थ होतो. आणि वस्त्र म्हणजे काय? कपडा, वसन, अंबर, पट किंवा प्रावरण. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. इथं बालीलपैकी झाले तर खालीलपैकी कोणाला नवरसातील एक रस नाही असं म्हणतात? तर खालीलपैकी नवरसातील एक रस नसलेला कोणता रस आहे? तर ऑप्शन सी आपलं बरोबर आहे, चीड. चीड हा नवरसातील रस नाही आहे. तर नवरस कोणते कोणते आहेत बघा? शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभस्त, अद्भुत, शांत हे आपले मराठी व्याकरणातील 9 रस आहे. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर हा यमक अलंकार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. आता यमक अलंकाराची आपण व्याख्या पाहूया. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी यमक जोडणारे शब्द आल्यास त्याला आपण यमक अलंकार म्हणतो. आता वरील वाक्यामध्ये किंवा वरील पंक्तींमध्ये घडावा, पडावा हे शब्द आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? यमक अलंकार होणार आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मूक कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखायचे आहे. आता उपमान कोणते ओळखण्यापूर्वी आपण उपमान आणि उपमेय हे काय ते पाहूया. तर उपमान म्हणायचं ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला आपण उपमान असं म्हणतो. आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय. आता कोणाची तुलना करायची आहे? तर मुखाची तुलना करायची आहे. मग मुख काय येणार आहे? तर ते उपमेय येणार आहे. आणि कमळासारखे कोणाशी तुलना करायची आहे? तर कमळाशी करायची आहे, म्हणून कमळ काय येणार आहे या ठिकाणी? उपमान येणार आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. ज्याच्याशी तुलना करायची आहे ते काय होणार आहे? उपमान. म्हणजे कमळाशी तुलना करायची आहे कोणाची? मुखाची. त्यामुळे उपमान काय होणार आहे? कमळ. आणि उपमेय होणार आहे मुख. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता तो ओळखायचा आहे. तर चहापाणी या शब्दाचा सामासिक समास आहे ऑप्शन बी, समाहार द्वंद्व. आता समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या द्वंद्व समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश त्यामध्ये होतो, त्याला आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो. आता याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. चहापाणी म्हणजे केवळ चहा किंवा पाणी असा त्याचा अर्थ होत नाही, तर चहा पाणी यासोबत म्हणजे फराळ, नाश्ता याचा देखील समावेश होतो. पण आपण बोलताना कसं म्हणतो? चहापाणी असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, जसं की नाश्ता, फराळ, चहा, पाणी किंवा आणखीन काही गोष्टी असतील ते.
म्हणजे म्हणून याला काय आपण म्हणणार आहे, समाहार द्वंद्व समास. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य आहे, तुझी परीक्षा कधी आहे? तर हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? ऑप्शन बी प्रश्नार्थी वाक्य आहे हे. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. या वाक्यात कधी हा शब्द काय करेला आहे, इथं प्रश्न दर्शवतो, त्यामुळे आणि कधी हा शब्द काय करतो, या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे. त्याचबरोबर शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह देखील दिसत आहे, त्यामुळे ते काय येणार आहे, प्रश्नार्थी वाक्य येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मी निबंध लिहिला असेन या वाक्यात कोणता काळ वापरलेला आहे ते सांगायचं आहे. तर मी निबंध लिहिला असेन हे कोणतं वाक्य आहे, पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. आता पूर्ण भविष्य काळाची व्याख्या पाहूया. लिहिला असेन या संयुक्त क्रियापदावरून लिहिण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली आहे असे सूचित होते, म्हणून या वाक्याचा काळ काय होणार आहे, पूर्ण भविष्यकाळ होणार आहे. या ठिकाणी निबंध लिहिला ही क्रिया काय चाललेली आहे, पूर्ण झालेली आहे. आणि असेन हे काय करतं, क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल असे दर्शवतं, म्हणून काय येणार आहे, पूर्ण भविष्यकाळ येणार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. अरे रे तुला लागलं का, हे कोणतं वाक्य आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी हे वाक्य कोणतं येणार आहे, केवळ प्रयोगी अव्यय. ऑप्शन ए बरोबर आहे आपलं. मनातील केवळ प्रयोगी अव्यय याची व्याख्या बघा. मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार, भीती, शोक यांसारख्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण उद्गारवाचक शब्द वापरले जातात, त्यांना आपण काय म्हणतो, केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो. हे अव्यय वाक्याचा भाग नसून स्वतंत्रपणे वाक्यामध्ये येत असतात. वाक्याचे कधी कधी ते वाक्याच्या सुरुवातीला देखील वापरले जातात. या ठिकाणी अरे रे हा काय आहे, केवळ उद्गारवाचक शब्द आहे आणि त्याच्यानंतर आपलं उद्गारवाचक चिन्ह देखील आहे. हे काय होणार आहे, केवळ प्रयोगी अव्ययाचं विधान आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. अनिल या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. तर अनिलचा अर्थ काय, वारा. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. तुला गाणे गाता येते का, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. तर हे देखील प्रश्नार्थी वाक्य आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. या वाक्यामध्ये का हा काय केलेला आहे, शब्द प्रश्न विचारत आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह देखील दिसत आहे तुम्हाला, त्यामुळे हे काय येणार आहे, प्रश्नार्थी वाक्य येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये रीती भूतकाळ येतो. ऑप्शन ए बरोबर आहे. रीती भूतकाळाची व्याख्या बघा. जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असते किंवा त्या क्रियेची सवय असते असा बोध होतो, तेव्हा त्याला आपण रीती भूतकाळ असं म्हणतो. या ठिकाणी वरील वाक्यामध्ये मी पत्र लिहित असे या वाक्यात लिहित असे या संयुक्त क्रियापदावरून लिहिण्याची क्रिया भूतकाळात वारंवार किंवा सतत घडत आहे हे दिसून येते, त्यामुळे हे काय येणार आहे, रीती भूतकाळाचं वाक्य येणार आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे IMP आहे. सुरवंट या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंगी, तो सुरवंट. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 24. आधी जन्मलेला म्हणजे काय, तर आधी जन्मलेला त्याला आपण अग्रज असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. या ठिकाणी अग्रज म्हणजे काय, तर आधी जन्मलेला याला आपण काय म्हणतो, अग्रज असं म्हणतो, म्हणजेच मोठा भाऊ. त्याच्यानंतर अनुज म्हणजे काय, तर मागाहून किंवा नंतर जन्मलेला म्हणजे छोटा भाऊ. आणि आगंतुक म्हणजे काय, अचानक आलेला किंवा न बोलवता आलेला त्याला आपण आगंतुक असं म्हणतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 25. दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे. शब्द आहे सहोदर. याचा अर्थ काय होणार आहे, भ्राता. ऑप्शन सी बरोबर आहे. सहोदर म्हणजेच काय, एकाच उदरातून किंवा गर्भातून जन्मलेले म्हणजेच सक्का भाऊ, ज्याला आपण भ्राता असं देखील म्हणतो. उदर म्हणजे काय, तर पोट. भर्ता म्हणजे नवरा किंवा स्वामी. आणि अमर म्हणजे मरण नसलेला किंवा देव. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF भेटेल. धन्यवाद.